हाय गाईज, आज कोकणचा लोणचा, कोकणी फेमस लोणचा बनतंय बघा. दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे सगळं मसालो रेडी. हे बघा, हे रेडी सगळं मसालो आहे. हे आंबं कापलेलं बघा, मिठात ठेवलेलं होतं आणि लसूण आणि मीठ टाकलेलं होतं. ते मिरची पावडर बघा हल्दी. आता ही तेल गरम करायला ठेवलेलं आहे. ही तेल गरम करून गॅस यात लसणाच्यातून होती. आता लसणच्यातून ओतून मग आपल्याला तो सगळं मसाला असो कालवायला लागेल. ह्याच्या मोठं मी तुम्हाला दाखवता. मसाल्यात बघा काय काय माहिती आहे. ही लाल मिरची अख्खी त्याला वाटलेली आहे. त्याच्यानंतर धना आणि ही राय मिक्सरला वाटलेली आहे. त्याच्यानंतर ही मिरची पावडर, काश्मीरी पावडर, हल्दी पावडर आणि ही लोणचा हलवा जबरदस्त तर बनल इंशाल्लाह. आता तेल आहे ना, त्यातनं गरम तेल होती. आता काय जी तेल आहे ना, आता लसूणच्यातनं होती. आता गरम तेल, आता मिरची पावडर, हां राय, मेथी टाकलेली आहे. तर हे तेल हलवायचं आहे बघा. बोला ऐसा तेल होती आता त्यातनं लसणातनं माशाल्लाह. बघा हे जबरदस्त लसूण जरासं लाल नाही करायचं असं. ऐसं तेल आता होती. आता तेलातनं माशाल्लाह. त्यातला आपलं मला वाटतं ते ही मिरची पावडर, लसूण आत्ता टाकूया. ही टाक्या त्यातला आता काय आत्ताच टाक्यात आहे. म्हणजे गरम आहे तवस. माशाल्लाह टाकारला. माझी बायरी लोणचं बनवते. बायरी माशाल्लाह. माशाल्लाह. मसाला बघा, ही पण टाकतो ना आपला पण आहे ना. ती पण टाकतला. माशाल्लाह गाय जबरदस्त कलर आहे बघा लोणच्याला. आंब्याला मीठ ॲक्च्युली लावलेला होता पहिलाच. मग काय माहिती आहे, जास्ती मीठ इच्या हिसाबशी जास्ती खर पण नाही द्यायला पाहिजे ना. काय हल्दी पावडर, आता ही मोहरी टाकायचं लास्ट. काश्मीरी पावडर कलरसाठी. लाल मिरची पण घेतलेली आहे अख्खी, पण ही कलरला. माशाल्लाह 3-4 चम्मच तुमच्या हिसाबने तुम्ही घेऊ शकता. मेथी 10-12 दाणे मेथीचे टाकायचे आणि राय. परत आणखी आता काय तेल टाकायला लागेल. हे ती उरलेला सतलाचा गरम तेल आहे माशाल्लाह. आता ही लोणचा झाल्याच्या बाद आम्ही तुला मोरचा. आता ही थंड झाल्यावर त्याला लावायचा आंब्याला. ओके, अल्लाह हाफिज. बाकी होता मसालो लावायचो, तर आज मसाला लावता माशाल्लाह. आता तुला मी दाखवतो किती कलर जबरदस्त माशाल्लाह. अचारची तयारी चालली आहे. मसाला कालू दाव त्याला माशाल्लाह.
माशाअल्लाह. आज किती जबरदस्त कलर राहिले बघा. बघा माशाल्लाह जबरदस्त झालाय बघ. 3 बरणे दिले बघा. 1 2 3. हे बघा जी अचार आहे ते माशाल्लाह हे बघा जबरदस्त बरणीत टाकून ठेवल्या. माशाल्लाह हे बघा. जबरदस्त.